तर ते पक्ष सोडणार असं हे तरी पहिले पक्ष सोडायला पाहिजे. नैतिक अधिकार चापवतेंना तर विश्वनाथ त्यांना कुठलाच नाही आहे. कारण का 50 वेळा मी ह्या ठिकाणी त्यांना फोन केला किंवा शहर उत्तरचे तुम्ही आमदार होता, गेले 10 वर्ष शहर उत्तरला एकही नगरसेवक नाही, यांना काहीच वाटत नाही लोकांना. ह्या इलेक्शनमध्ये मी त्यांना किमान 50 फोन केला, अण्णा उमेदवार द्या, अण्णा उमेदवार द्या. अण्णा डुंकून देखील काँग्रेस पक्षाकडे बघितले नाहीत. अण्णा फक्त यायचे, गर्दी झाली की खुर्चीवर बसायचे. अशाने काँग्रेस कधी वाढत नाही. आणि जे काँग्रेस सरळ चालली, चांगली चालली, त्या काँग्रेसच्या जे इमानदार एकदार काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष काम करतो. उघड म्हणता की अध्यक्ष मॅनेज झाले. अख्ख्या शहराला आणि जिल्ह्याला माहीत आहे मी संघर्ष केलेला माणूस आहे, संघर्ष करून निवडून आलेला आहे. नरोटे कुणालाही मॅनेज होऊ शकत नाही, म्हणून यांच्या पोटामध्ये जळपाट आहे. आणि ईश्वरांना तर नैतिक अधिकार नाही हो. तुमच्या घरात तुम्ही एक जण भाजप, एक जण काँग्रेस, तुम्ही आम्हाला सांगाव का? आणि तुम्ही लोकसभेला नवरा बायको जाऊन तिथं बसला, तुम्ही काँग्रेस सोडतो म्हणून. भाजपने तुम्हाला घेतलं नाही, तुम्ही भाजपचेच गुणगान गाणारे माणसं आहे. आणि तुम्ही काय योगदान आहे तिथं? सिद्धाराम चाकोते हुबारे एक दिवस तर तुम्ही प्रचाराला गेलात का? तुम्ही कुठला प्रचार केला नाही कधी काँग्रेसचं. तुम्ही ह्या महापालिका ह्याच्यामध्ये दिसला नाही. आणि काल बघितलं त्यांची मुलाखत, त्यात आरिफभाई अजून त्यांच्याबरोबर. आरिफभाई, एक महिना आपण मिळून फिरत होतो. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, कुठेही आपण गद्दार केलं नाही. कुठल्याही देवामध्ये कुठल्याही तुम्ही कुठेही बोला, मी त्या देवाला शिवायला तयार आहे. काँग्रेस बरोबर एकनिष्ठ. आणि चारही पॅनलचे पॅनल ह्या ठिकाणी मी मतदान म्हणून सांगितलंय. एवढंच नाही तर माझे माणसं, माझे लोक सगळे आम्ही प्रामाणिक काँग्रेसचं काम केलेलं आहे. तर मॅनेज झालो असतो, माझ्या वहिनीला निवडून आणलो असतो, मी एकटाच आलो असतो का? मॅनेज ह्याचा हा प्रकार माझ्या रक्तामध्ये नाही आहे. जी चांगली चाललेली काँग्रेस आहे त्या काँग्रेसला कुठं तर ब्रेक लावण्याचा ह्या ठिकाणी विश्वनाथ चाकोते आरिफभाईकडे प्रयत्न चालू आहे. भाजप पक्ष असेल किंवा पालकमंत्री असतील, हे खासदार पंडिताईंवर काँग्रेस टीका करतात, त्यावेळेस आपण गप्प असाच त्याने आरोप केलेला. पात्रे साहेबांकडेच आहे, त्यांच्या व्हिडिओमध्ये बोललोय मी, ते त्यांना दाखवा. ते बघितले नसतील तुम्हाला सांगतो. खुद पात्रे साहेबांनी जी माझ्याकडे मुलाखत दिलेली आहे, 2 मिनिटात ते तुम्हाला मुलाखत देतो आणि त्यांना नेऊन दाखवा. न बघता काही भरकडू नये आणि बोलू नये. करता काय केलं पाहिजे, विचारमंथन केलं. हो बघा, पूर्ण विधानसभेला काँग्रेस ह्या ठिकाणी बॅकफुट आहे महाराष्ट्रामध्ये. आता महानगरपालिकेत देखील महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बॅकफुट आहे. एवढं नाही, सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघता गेलं असं 21 शिवसेना होते उद्धव साहेबांची, ते बॅकफुट आहेत. आडम मास्तर 4 होते, ते बॅकफुट आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक ते बॅकफुट आहेत. मग त्याला बी कारणीभूत मीच आहे का? कुठलाच बाकीचा पक्ष या ठिकाणी खातं खोलू शकला नाही, ते देखील माझंच काम आहे का? हे बघा, 87 भारतीय जनता पार्टी कशी आली, काय आली. लोक आमचे एवढे स्ट्रॉंग पॅनल होते, रियाज बेहुंडेकरी, आमचे टेकाळे, ते लोक म्हणतात मतदान कुठे केलं? विधानसभेला मी ज्यावेळेस पडलो तर सांगत होतं की ह्या ठिकाणी मशिनरीमध्ये घोळ आहे. आज देखील तुम्हाला दावा करतो, सांगतो की जे पडलेले लोक आहेत, आज काकासारखा माणूस पडला, आनंददादासारखे माणसं पडले, आमचे रियाजभाई पडले, हे लोक म्हणतात तो मतदान आमचं गेलं कुठं? तुम्ही ते सोडता आणि जे काम चांगलं करतंय, जे प्रामाणिक आहे अशा माणसाला मॅनेज झालं म्हणता. ईश्वरनाथांना कुठं मॅनेज झालं फक्त दाखवा मला. जे काय ते इमानी एकदारी काँग्रेस पक्षाचं काम केलंय. तसं असेल तर मी राजीनामा देतो, नसेल तर तुम्ही दोघे राजीनामा द्या. मी कुठं मॅनेज झालो फक्त दाखवा मला. माझे महापौर म्हणतात की काही अजून पुरावे मी गोळा करतोय, ते घेतले त्यांना 2 दिवस नाही, ऐका, त्यांना 2 दिवस नाही 10 दिवस देतो. पुरावे माझ्यावर दाखवा. 10 दिवस द्यायला तयार आहे, पुरावे दाखवा.